जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना आपलं स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय मिश्रीमल पुनुमिया यांनी नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये बोगस उतारा लावून काही ठिकाणी शेतजमीन खरेदी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगत शेतकरी असल्याचं सांगत तसंच खोटे उतारे लावून जमीन खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आणि ही शेतजमीन मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय मिश्रीमल पुनुमिया यांनी खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे। या जमिनीची किंमत करोडो रुपयांमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जाते। खोटे उतारे लावून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक ग्रामीण पोलीस आता कसून चौकशी करतायत। दरम्यान पुनुमिया हे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे निकटवर्ती असल्यानं परमबीर सिंग यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या खरेदी प्रकरणात परमबीर सिंग यांचा देखील समावेश आहे का, त्या दिशेनं देखील आता नाशिक ग्रामीण पोलीस तपास करतायत। सिन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत सिन्नर रजिस्ट्रार यांच्याकडून प्राप्त तक्रारीनुसार आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये जे आरोपी आहे तो सध्या ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात आहे। त्याचा ताबा मिळावा या संदर्भाने आपण माननीय कोर्टाला विनंती केली होती। ती विनंती कोर्टाने मान्य केलेली आहे। त्याचं तिथलं कस्टडी संपल्यानंतर आपण त्याचा ताबा घेऊन त्याच्याकडून चौकशी करणार आहोत। त्यात जशी चौकशीत काही माहिती येईल त्यानुसार आम्ही माहिती आपल्याला कळवूच। सर, प्राथमिकदृष्ट्या आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे जे आपण जी जमीनच्या संदर्भाने एफ आय आर दाखल केलेली आहे ते सिन्नरमधली जमीन आहे। इतर जमिनीच्या संदर्भाने जे आहेत माहिती ही तपासात आपण घेतलेली आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये ती मला सांगणं कठीण होणार आहे। तर मुंबईची त्या संदर्भात काही इन्क्वायरी केली आहे? सध्या आता आपल्या तपासामध्ये त्यांच्याकडून काय माहिती येते त्या आधारावर आपण पुढे माहिती आपल्याला देऊ। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक। साखरपुडा असो किंवा लग्न कार्य, डोळ्यासमोर येतं ते मंगल कार्य आणि लॉन्स। मात्र या शुभ कार्याच्या ठिकाणी देशी बनावट दारूचा अवैध कारखाना सुरू असेल तर आपल्याला नक्कीच विश्वास बसणार नाही। पण अशी घटना घडली आहे नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी गावामध्ये। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत ही बाब उघड झाली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुरू झाला, त्याचा थेट परिणाम लग्न समारंभावर झाला। गर्दी वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून साखरपुडा लग्न कार्यावर बंदी घातली गेली। त्यामुळे मंगल कार्यालय लॉन्सचं मेंटेनन्स काढणं मुश्किल झालं। येवला तालुक्यात कांदा साठवण्यासाठी मंगल कार्यालय भाड्याने दिल्याचं आपण मध्यंतरी पाहिलं। पण निफाड तालुक्यातील चांदोरी इथे चक्क दारू बनवण्यासाठी लॉन्स दिल्याचं समोर आलंय। नाशिक औरंगाबाद राज्य मार्गावरील सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीचे उदयनराजे लॉन्स आहे। त्यात अवैध देशी दारू तयार होत असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण पोलीस पथकाला मिळाली। त्यानुसार पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकानं 11 ऑक्टोबर रोजी सोमवारी रात्री उशिरा 11 वाजता छापा टाकला। यावेळी 47 वर्षीय संजय मल्हारी दाते हा हाती लागलाय। यावेळी बनावट देशी दारूचे अंदाजे 1500 ते 2000 बॉक्स, 10,000 ते 15,000 देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, 20,000 लिटर स्पिरिट, 200 लिटरचे 90 ते 100 बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे 5 ते 10,000, देशी दारू बनवण्याचं साहित्य, 5 पाण्याच्या टाक्या, 1 मालट्रक असा एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या कारवाईनं अवैध धंदे करणाऱ्यांचं धावं मात्र नक्कीच जाणलंय। या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। यामध्ये आपल्याला जी प्राप्त गुप्त बातमीदारांकडून माहिती जी प्राप्त झाली होती त्यानुसार
सायखेडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चांदवड या गावाच्या शिवारात एके ठिकाणी अवैध मद्य निर्मिती म्हणजे डुप्लिकेट दारूची फॅक्टरी आहे ही माहिती आपल्याला प्राप्त झाली होती. त्या आधारावर आपण आपले जे क्राईम ब्रांच आहे त्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबर आपण रेड तिथे केलेली आहे. त्यामध्ये एके ठिकाणी ऑटोमेटेड सेमी ऑटोमेटेड ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाईप म्हणू शकतो तशा प्रकारचं एक युनिट आपण या कारवाईमध्ये आपल्याला सापडलेलं आहे. यामध्ये वेगवेगळ्या 3 ब्रँडचे मद्यनिर्मिती केली जात होती डुप्लिकेट दारूची. आत्तापर्यंत प्राप्त माहितीनुसार 1500 बॉक्सेस जे आहेत भरलेले ते पोलिसांनी याच्यामध्ये सीज केलेले आहेत. टोटल मुद्देमाल जो आहे तो 1 कोटीच्या वरतीच्या आसपास आहे. याच्यामध्ये तिथले इक्विपमेंट्स आणि जो तयार मद्यसाठा होता तो आपण सीज केलेला आहे. त्याचबरोबर ते मद्य निर्मितीसाठी जे स्पिरिट आणलं गेलं होतं ते देखील आपण पोलिसांनी सीज केले आहे. तिथे त्यांनी एक इंडस्ट्रियल आर ओ प्लांट लावला होता कारण का पाणी जे आहे पाणीचा एक स्पेसिफिक आर ओ आणि शुद्धता ठेवण्यासाठी त्यांनी एक इंडस्ट्रियल आर ओ प्लांट तिथे लावला होता ज्याचा वापर या मद्य निर्मितीमध्ये ते करत होते. सदर काम करण्यासाठी त्यांनी एक जुनं मंगल कार्यालय जे आहे जे आता बंद होतं तिथे हा त्यांनी पूर्ण सेटअप केला होता. या लोकांनी पण चतुरपणे दिवसा लोकांच्या लक्षात येईल त्यामुळे ही कारवाई जी आहे मद्य निर्मितीची ते रात्रीच्या वेळा करायचे. हे मशीन्स जे आहेत त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक बॉटलमध्ये डिस्पेन्सेशन मशीन्स असायच्या जे ठराविक ML जे आहेत ते बॉटलमध्ये डिस्पेन्स करायचे. त्याचबरोबर कॉकिंग आणि लेबलिंग मशीन्स जे आहेत ह्या आपण तिथे जप्त केलेल्या आहेत. वेगवेगळ्या ब्रँडचे लेबल्स जे आहेत ते ह्या गाडीमध्ये आपल्याला मिळालेले आहेत. आणि याच्यामध्ये आता हे पोलीस अधिक तपास करत आहे. जे त्यांचे कॉल डिटेल्स आहेत त्यावरून आपल्याला पुढची माहिती मिळेल. 12 आरोपी अजून सध्या आपण याच्यामध्ये अटक केलेले आहेत. यात दाते नामक एक व्यक्ती आहे जो हा तिथं लोकल लेवलला चालवायचा ही प्राथमिक माहिती आहे. तरी पण याच्या मागे जे मुख्य सूत्रधार असतील त्याच्या संदर्भाने पोलीस माहिती घेत आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडकेसह आसिफ पठाण, निफाड. तर बातमी मालेगावमधून धक्कादायक बातमी. लस दिलेली नसतानाही लसीकरण झालं असल्याचं दाखवल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावमध्ये समोर आलाय. या प्रकरणी प्राथमिक शाळेतील 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आलंय. मालेगावच्या संगमेश्वर भागातील केंद्रावर 2 जुलैला लसीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर या केंद्रावर 1 व्हायल शिल्लक असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे हे व्हायल शिल्लक कसं राहिलं याची तपासणी करण्यात आली असता केंद्रावर कार्यरत असलेल्या 10 शिक्षकांनी 13 लाभार्थ्यांना लस दिलीच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र त्यांनी लस देण्यात आल्याची नोंद केली होती. त्यामुळे कर्तव्यात कसूर करून राष्ट्रीय कामात अडथळा आणल्याचा ठपका या शिक्षकांवर लागलाय. या 10 शिक्षकांना शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी FW चव्हाण यांनी निलंबित करण्याचे आदेश काढले. एकाच वेळी 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मात्र खळबळ उडाली. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment,
ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी, ॲनिमल असिस्टंट थेरपी, फिजिओथेरपी, योगा सेशन, ऑक्युपेशनल थेरपी, ॲरोमा थेरपी. ॲड्रेस फर्स्ट फ्लोर अनंत कुंजी अपार्टमेंट ऑपोजिट शंकराचार्य न्यास नियर ओल्ड गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422003. कॉन्टॅक्ट 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता 1 मजला अनंत कुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा
तुम्ही दत्तक घेताना मग हे का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. Prana, the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करिअर अकॅडमी. गरुड झेप करिअर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री, विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा: आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमाथेरपी. पत्ता: पहिला मजला, अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 801017
9220. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं ते आसपासचे नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा नाही. तुम्ही दत्तक घेताना मग हे का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankiracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. भरती पोलीस भरती सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती पोलीस भरती सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री, विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र.
इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा नाही. तुम्ही दत्तक घेताना मग हे का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोनी करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोनी करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही,
प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमाथेरपी. पत्ता पहिला मजला, अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. ब्रेकनंतर आपलं स्वागत. मेसर्स गणेश उत्तमराव अष्टेकर अँड सन्स सराफ यांच्या भव्य दालनाची दुसरी शाखा लक्ष्मी विरल हाईट्स, कल्पतरू नगर, अशोका स्कूल समोर, अशोका मार्ग, नाशिक इथे उघडण्यात आली आहे. आता नव्या आधुनिक रूप रंगात, त्याच खात्री आणि मैत्रीपूर्ण बावनकशी सेवेच्या सुवर्णमय आनंदात मे गणेश उत्तमराव अष्टेकर अँड सन्स सराफने भर पाडली आहे. मे गणेश उत्तमराव अष्टेकर अँड सन्स सराफच्या भव्य दालनाची दुसरी शाखा लक्ष्मी विरल हाईट्स, कल्पतरू नगर, अशोका स्कूल समोर, अशोका मार्ग, नाशिक येथे उघडण्यात आली आहे. या भव्य दालनाचे उद्घाटन द्वारकाबाई शहाणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलंय. या भव्य दालनात चकोर, नेकलेस, अंगठी, मोहनमाळ, पोहेहार, ठुशी, पाटली, तोडे, कोल्हापुरी साज, जुबा, डूल, कुडकं, बुगडी, पट्टा गंठन, कानचेन, हारमाळा, पेंडल, डोरले, ब्रेसलेट या सर्वांच्याच वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे खरेदीसाठी भरपूर सारे ऑप्शन्स तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे. नमस्कार. आज ललित पंचमीच्या मुहूर्तावर आमचं जे जुनं दुकान आहे मेसर्स गणेश उत्तमराव अष्टेकर अँड सन्स सराफ यांची दुसरी शाखा अशोका मार्ग येथे आम्ही आज सुरू करत आहोत. आणि 22 कॅरेट तयार सोन्याच्या दागिन्यांच्या भावात 2000 रुपये कमीने दागिने ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. तरी पण आपण सर्वांनी खरेदीस यावे ही नम्र विनंती. नमस्कार. अशोका मार्ग इथे आमची नवीन शॉपचं उद्घाटन झालेलं आहे आज. आणि आम्ही या शॉपमध्ये नवीन व्हरायटीज नाशिककरांना स्पेशल इथे ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टेम्पल ज्वेलरी आहे, अँटिक ज्वेलरी आहे आणि सर्व व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि आपण खास ग्राहकांकरता सणानिमित्त व उद्घाटनानिमित्त आपण खास एक ऑफर ठेवलेली आहे. ती म्हणजे की आपल्याला आपल्या इकडे इतरांपेक्षा सोन्याचा भाव 2000 रुपयांनी कमी राहील दागिन्यांकरता. आणि अजून काही तुम्हाला समजा नवीन व्हरायटीज बघायला मिळतील तर तुम्ही अवश्य एकदा आमच्या शाखेला भेट द्या. नमस्कार. अष्टेकर ज्वेलर्सने ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण केल्याने ग्राहक संख्या मोठी असल्याचं ग्राहक राहुल तुपलोंडे यांनी सांगितलंय. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे गजानन तेहरे, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर कैलास भांबुर्डेकर, महाराष्ट्र राज्य लाड सुवर्णकार संस्था त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष दिलीप शहाणे, भाजप व्यापारी आघाडीचे मयूर सराफ, शेट्टी, सूरज राठी, नांदेड येथील युवासेना अध्यक्ष महेश खेडकर, नांदेड येथील प्रसिद्ध सराफ प्रमोद तेहरे, सुनील काजळे, गोपाल कुलथे, सचिन डहाळे, मयूर सराफ तसंच विविध स्तरातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसंच अष्टेकर परिवार, सराफ परिवार देखील यावेळी उपस्थित होता. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.
तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेविका जयश्री नितीन खरजूल आणि शिवशाही प्रतिष्ठान मंडळाच्या वतीनं परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्र उत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलंय. तसंच यावर्षी कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार गरबा तसंच दांडियाऐवजी ठिकठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेविका जयश्री नितीन खरजूल तसंच शिवशाही प्रतिष्ठान मंडळाच्या वतीनं परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. शिवशाही प्रतिष्ठान मंडळ हे गेल्या 7 वर्षापासून नवरात्र उत्सवाचे आयोजन करतंय. नाशिक रोड प्रभाग क्रमांक 19 चेहडी शिव पंपिंग येथे दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन नगरसेविका जयश्री खरजूल यांचे आयोजन करत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व डॉक्टर टीमचे स्वागत तसंच सत्कार ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या मोफत वैद्यकीय शिबिरात थायरॉइड, बीपी, शुगर या टेस्ट केल्या जाणार आहे. शिवशाही प्रतिष्ठान नवरात्र उत्सव वर्ष 7वे या निमित्ताने आपण प्रभाग 19 मध्ये आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे, हेल्थ चेकअप. त्या निमित्ताने मी नागरिकांना सांगू इच्छिते की यामध्ये थायरॉइडची टेस्ट असेल, परत बीपी असेल, शुगर या सर्व टेस्ट या ठिकाणी होणार आहे. मी नागरिकांना विनंती करते की सर्वांनी या टेस्ट करून घ्यावे, कारण की 2 वर्षापासून कोरोनाने आपले एकदम मनाचे संतुलन बिघडून टाकलेलं आहे. त्या कोरोनाचं आता थोडंसं प्रमाण कमी झालंय, तरी पण चिकनगुनिया व डेंग्यू सारखे आजार उद्भवत आहे. म्हणून आम्ही आपल्या प्रभागातील नागरिकांची काळजीपोटी हे शिबिर ठेवलेले आहे की जेणेकरून यामध्ये आपल्याला जर काही आजार असतील तर त्याचे निष्पन्न लवकर होईल आणि त्यांनी त्यात निदान जर झालं तर आपण त्यावर उपचार करू शकतो. कोरोना तर गेलेलाच आहे, पण मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करते की आपल्यावर परत कुठलंही संकट न येवो व प्रभागातील नागरिकांचं आरोग्य हे आरोग्यदायी व सुखदायी जावो अशी मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करते व सर्वांना नवरात्रीच्या व दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते व थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. जाणीव कर्तृत्वाची हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र माझा परिवार विविध क्षेत्रामध्ये सातत्यानं उल्लेखनीय कार्य करतोय. आज महाराष्ट्र माझा परिवाराची वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिक रोड नांदूर नाका महाराष्ट्र माझा हॉटेल इथे उत्साहात संपन्न झाली आहे. महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परिवार फाउंडेशन प्रणित महाराष्ट्र माझा परिवाराची वार्षिक सर्वसाधारण सभा परिवाराच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी अध्यक्ष धोंडीराम रायते होते. व्यासपीठावर संस्थेचे ज्येष्ठ सदस्य नगरसेवक प्रशांत दिवे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रायते, विठ्ठल उगले, प्राध्यापक राजाराम मुंगसे, शिवव्याख्याते सुदाम खालकर, संजय डेरले, पत्रकार मुकुंद पिंगळे यावेळी उपस्थित होते. यावेळी मागील वर्षी सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करण्यात आलाय. यावेळी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास भागवत, सचिन उगले, जावेद शेख, गणेश वाणी, वाळू जाधव यांनी परिवाराचे कार्य आणि लेखाजोखा मांडलाय. सॅनिटरी नॅपकिन्स हा खूप चांगला हे आहे आणि त्यासाठी डेफिनेटली आदिवासी भागामध्ये आपल्याला जायचं, आदिवासी महिलांना आपल्याला समजून सांगायचं आहे, तर त्यावेळेस आपल्याला महिलांची गरज पडते. मला एक असं म्हणायचं आहे की आपल्या परिवारामध्ये महिलाही सदस्य असाव्यात आणि डेफिनेटली पुढच्या या काळामध्ये, कारण जसं आता हा विषय जो आहे ह्या विषयासाठी आपल्याला नक्कीच महिलांची आवश्यकता असेल. नक्कीच काही कार्यासाठी महिला आवश्यक आहे. आपल्या भगिनी काम करतात त्या, तर आपल्या परिवारामध्ये डेफिनेटली महिला सदस्य असणं गरजेचं असं वाटतं. बंटी भाऊ थोडंसं आपण हा विषय थोडंसं घ्यावं. तसेच मी एक मागील काळामध्ये या परिवाराला बोललो होतो की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही वैयक्तिक समस्या महिलांच्या बऱ्याच आहेत. तुम्ही बघा, काहीतरी मुलगी नांदायला गेलेली आहे, ती नांदत नाही, काहीतरी किरकोळ त्यांची भांडणं असतात आणि याच्यासाठी महिला सेल आहे. परंतु परिवाराने जर आपण महिला सदस्य घेतल्या तर याचंही काम
आपल्या महिला सदस्य करतील. जाणीव कर्तृत्वाची हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र माझा परिवार विविध क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करतोय. समाजकारणाचा वसा घेतलेल्या परिवाराने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम, वंचित घटकांना मायेचा हात, गडकिल्ले संवर्धन, रक्तदान शिबिर, परिवार भूषण पुरस्कार, आश्रमशाळा, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील गरजू मुलांना साहित्य वाटप, सॅनिटायझर स्टँड वाटप, गोदावरी नदीच्या तीरावरील गरीब वेडसर लोकांना ब्लँकेट वाटप, आर्थिक सक्षमीकरण करणारी परिवार कल्याण बँकेची निर्मिती, शिवदर्शन दिनदर्शिका असे सामाजिक कार्य वर्षानुवर्ष ही संस्था करते. यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. अध्यक्षपदी धोंडीराम रायते, सचिवपदी शिवनाथ कापडी, मुख्य समन्वयक बाजीराव कमानकर, कार्याध्यक्ष बापू ठिकले, उपाध्यक्ष संजय जाधव, सरचिटणीस सौरभ बैरागे, चिटणीस शिवाजी हांडोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्र माझा परिवाराची द्विवार्षिक बैठक संपन्न झाली आणि महाराष्ट्र माझा परिवार गेली 6-7 वर्ष सामाजिक कामात एक अत्युच्च असं काम करीत असताना विविध उपक्रम राबवत आहे. विविध वंचित घटकांना मदत करणं, वृक्षारोपण, त्याचप्रमाणे जलसंवर्धन असेल, गडकिल्ले संवर्धन असेल, यासाठी महाराष्ट्र माझा परिवार काम करत असून यापुढेही विविध कामे करण्यासाठी आजची ही बैठक संपन्न झाली. त्यामध्ये नवीन कार्यकारिणीची निवड झाली आणि पुढील काळात वृद्धाश्रम असेल, MPSC UPSC करणाऱ्या तरुणांसाठी अभ्यासिका असेल, असे विविध उपक्रम महाराष्ट्र माझा परिवार हाती घेणार आहे आणि ते तडीस नेण्यासाठी आम्ही सर्व जे काही नवनिर्वाचित कार्यकारिणी आहोत ते प्रयत्नशील असू अशी ग्वाही आजच्या दिवशी देऊ इच्छितो. धन्यवाद. महाराष्ट्र माझा परिवाराची द्विवार्षिक सर्वसाधारण सभेचं आज आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी महाराष्ट्र माझा परिवाराचे ध्येय धोरण निश्चित करण्यात आले. येणाऱ्या काळात समाजोपयोगी, आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि विशेषतः वंचित घटकांसाठी जे काही 2 वर्षात काम करायचे आहेत त्यावर विचारविनिमय करून असे ठराव करण्यात आले. महाराष्ट्र माझा परिवाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचण्याचा हा राजमार्ग महाराष्ट्र माझा परिवाराने तयार केला. याच राजमार्गाने आम्ही सर्व जाणार आहोत. नवीन कार्यकारिणीची या निमित्ताने निवड मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रम सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी आमच्या नवीन कार्यकारिणीवर विश्वास ठेवून आज आमची निवड केली. त्याबद्दल त्यांचं आणि आमचे परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास उर्फ बंटीशेठ भागवत यांच्यासह सर्वांचे मनपूर्वक असे धन्यवाद व्यक्त करतो. यावेळी सूत्रसंचालन बाजीराव कमानकर यांनी तर आभार योगेश रायते यांनी मानले. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय मिश्रीमल पुनुमिया यांनी नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये बोगस उतारा लावून काही ठिकाणी शेतजमीन खरेदी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगत शेतकरी असल्याचं सांगत तसंच खोटे उतारे लावून जमीन खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणि ही शेतजमीन मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय मिश्रीमल पुनुमिया यांनी खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे. या जमिनीची किंमत करोडो रुपयांमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जाते. खोटे उतारे लावून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक ग्रामीण पोलीस आता कसून चौकशी करतायत. दरम्यान पुनुमिया हे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे निकटवर्ती असल्यानं परमबीर सिंग यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या खरेदी प्रकरणात परमबीर सिंग यांचा देखील समावेश आहे का, त्या दिशेनं देखील आता नाशिक ग्रामीण पोलीस तपास करत आहेत. सिन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत सिन्नर रजिस्ट्रार यांच्याकडून प्राप्त तक्रारीनुसार आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये जे आरोपी आहे तो सध्या ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात आहे. त्याचा ताबा मिळावा या संदर्भाने आपण माननीय कोर्टाला विनंती केली होती. ती विनंती कोर्टाने मान्य केलेली आहे. त्याचं तिथलं कस्टडी संपल्यानंतर आपण त्याचा ताबा घेऊन त्याच्याकडून चौकशी करणार आहोत. त्यात जशी चौकशीत काही माहिती येईल त्यानुसार आम्ही माहिती आपल्याला कळवूच. सर, प्राथमिकदृष्ट्या आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे जे आपण जी जमीनच्या संदर्भाने FIR दाखल केलेली आहे ते सिन्नरमधली जमीन आहे. इतर जमिनीच्या संदर्भाने जे आहेत माहिती
ही तपासात आपण घेतलेली आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये ती मला सांगणं कठीण होणार आहे. तर मुंबईची त्या संदर्भात काही इन्क्वायरी केली आहे? सध्या आता आपल्या तपासामध्ये त्यांच्याकडून काय माहिती येते त्या आधारावर आपण पुढे माहिती आपल्याला देऊ. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. साखरपुडा असो किंवा लग्न कार्य, डोळ्यासमोर येतं ते मंगल कार्य आणि लॉन्स. मात्र या शुभ कार्याच्या ठिकाणी देशी बनावट दारूचा अवैध कारखाना सुरू असेल तर आपल्याला नक्कीच विश्वास बसणार नाही. पण अशी घटना घडली आहे नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी गावामध्ये. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकानं केलेल्या कारवाईत ही बाब उघड झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुरू झाला. त्याचा थेट परिणाम लग्न समारंभावर झाला. गर्दी वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून साखरपुडा लग्न कार्यावर बंदी घातली गेली. त्यामुळे मंगल कार्यालय लॉन्सचं मेंटेनन्स काढणं मुश्किल झालं. येवला तालुक्यात कांदा साठवण्यासाठी मंगल कार्यालय भाड्याने दिल्याचं आपण मध्यंतरी पाहिलं. पण निफाड तालुक्यातील चांदोरी इथे चक्क दारू बनवण्यासाठी लॉन्स दिल्याचं समोर आलंय. नाशिक औरंगाबाद राज्य मार्गावरील सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीचे उदयनराजे लॉन्स आहे. त्यात अवैध देशी दारू तयार होत असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकानं 11 ऑक्टोबर रोजी सोमवारी रात्री उशिरा 11 वाजता छापा टाकला. यावेळी 47 वर्षीय संजय मल्हारी दाते हा हाती लागलाय. यावेळी बनावट देशी दारूचे अंदाजे 1500 ते 2000 बॉक्स, 10,000 ते 15,000 देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, 20,000 लिटर स्पिरिट, 200 लिटरचे 90 ते 100 बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे 5 ते 10,000, देशी दारू बनवण्याचं साहित्य, 5 पाण्याच्या टाक्या, 1 मालट्रक असा एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या कारवाईनं अवैध धंदे करणाऱ्यांचं धावं मात्र नक्कीच जाणलंय. या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यामध्ये आपल्याला जी प्राप्त गुप्त बातमीदारांकडून माहिती जी प्राप्त झाली होती त्यानुसार सायखेडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चांदवड या गावाच्या शिवारात एके ठिकाणी अवैध मद्य निर्मिती म्हणजे डुप्लिकेट दारूची फॅक्टरी आहे ही माहिती आपल्याला प्राप्त झाली होती. त्या आधारावर आपण आपले जे क्राईम ब्रांच आहे त्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबर आपण रेड तिथे केलेली आहे. त्यामध्ये एके ठिकाणी ऑटोमेटेड सेमी ऑटोमेटेड ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाईप म्हणू शकतो तशा प्रकारचं एक युनिट आपण या कारवाईमध्ये आपल्याला सापडलेलं आहे. यामध्ये वेगवेगळ्या 3 ब्रँडचे मद्यनिर्मिती केली जात होती डुप्लिकेट दारूची. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार 1500 बॉक्सेस जे आहेत भरलेले ते पोलिसांनी याच्यामध्ये सीज केलेले आहेत. टोटल मुद्देमाल जो आहे तो 1 कोटीच्या वरतीच्या आसपास आहे. याच्यामध्ये तिथले इक्विपमेंट्स आणि जो तयार मद्यसाठा होता तो आपण सीज केलेला आहे. त्याचबरोबर ते मद्य निर्मितीसाठी जे स्पिरिट आणलं गेलं होतं ते देखील आपण पोलिसांनी सीज केले आहे. तिथे त्यांनी एक इंडस्ट्रियल RO प्लांट लावला होता कारण का पाणी जे आहे पाणीचा एक स्पेसिफिक RO आणि शुद्धता ठेवण्यासाठी त्यांनी एक इंडस्ट्रियल RO प्लांट तिथे लावला होता ज्याचा वापर या मद्य निर्मितीमध्ये ते करत होते. सदर काम करण्यासाठी त्यांनी एक जुनं मंगल कार्यालय जे आहे जे आता बंद होतं तिथे हा त्यांनी पूर्ण सेटअप केला होता. या लोकांनी पण चतुरपणे दिवसा लोकांच्या लक्षात येईल त्यामुळे ही कारवाई जी आहे मद्य निर्मितीची ते रात्रीच्या वेळा करायचे. हे मशीन्स जे आहेत त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक बॉटलमध्ये डिस्पेन्सेशन मशीन्स असायच्या जे ठराविक ml जे आहेत ते बॉटलमध्ये डिस्पेन्स करायचे. त्याचबरोबर कॉकिंग आणि लेबलिंग मशीन्स जे आहेत ह्या आपण तिथे जप्त केलेल्या आहेत. वेगवेगळ्या ब्रँडचे लेबल जे आहेत ते ह्या गाडीमध्ये आपल्याला मिळालेले आहेत. आणि याच्यामध्ये आता हे पोलीस अधिक तपास करत आहे. जे त्यांचे कॉल डिटेल्स आहेत त्यावरून आपल्याला पुढची माहिती मिळेल. 12 आरोपी अजून सध्या आपण याच्यामध्ये अटक केलेले आहेत. यात दाते नामक एक व्यक्ती आहे जो हा तिथं लोकल लेवलला चालवायचा ही प्राथमिक माहिती आहे. तरी पण याच्या मागे जे मुख्य सूत्रधार असतील त्याच्या संदर्भाने पोलीस माहिती घेत आहे.
जागर जनस्थानसाठी शुभम बोडकेसह आसिफ पठाण, निफाड. तर बातमी मालेगावमधून धक्कादायक बातमी. लस दिलेली नसतानाही लसीकरण झालं असल्याचं दाखवल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावमध्ये समोर आलाय. या प्रकरणी प्राथमिक शाळेतील 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आलंय. मालेगावच्या संगमेश्वर भागातील केंद्रावर 2 जुलैला लसीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर या केंद्रावर एक व्हायल शिल्लक असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे हे व्हायल शिल्लक कसं राहिलं याची तपासणी करण्यात आली असता केंद्रावर कार्यरत असलेल्या 10 शिक्षकांनी 13 लाभार्थ्यांना लस दिलीच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र त्यांनी लस देण्यात आल्याची नोंद केली होती. त्यामुळे कर्तव्यात कसूर करून राष्ट्रीय कामात अडथळा आणल्याचा ठपका या शिक्षकांवर लागलाय. या 10 शिक्षकांना शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी FW चव्हाण यांनी निलंबित करण्याचे आदेश काढले. एकाच वेळी 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मात्र खळबळ उडाली. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे.
आशी मारा ही आयुष्याचे सोन करा गरुड झेप अशी मारा ही आयुष्याचे सोन करा भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही.
अंगरक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा. गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे पंखांचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग हे का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करिअर अकॅडमी. वैशिष्ट्ये आमचे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे पंखांचे. उंच भरारी घ्या तुम्ही,
शिक्षण शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करिअर अकॅडमी. वैशिष्ट्ये आमचे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे रेल्वे मिळेल. भरती, पोलीस भरती, सिलेक्शन्स इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन्स इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध
आम्ही पंख आमचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही दारूबंदी जेल पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोन करा गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोन करा भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंख आमचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही प्राणा द हिलिंग ट्रिप विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. ब्रेकनंतर आपलं स्वागत. मेसर्स गणेश उत्तमराव अष्टेकर अँड सन्स सराफ यांच्या भव्य दालनाची दुसरी शाखा लक्ष्मी विरल हाईट्स, कल्पतरुनगर, अशोका स्कूल समोर, अशोका मार्ग, नाशिक इथे उघडण्यात आली आहे. आता नव्या आधुनिक रूप रंगात, त्याच खात्री आणि मैत्रीपूर्ण बावनकशी सेवेच्या सुवर्णमय आनंदात मे गणेश उत्तमराव अष्टेकर अँड सन्स सराफने भर पाडली आहे. मे गणेश उत्तमराव अष्टेकर अँड सन्स सराफच्या भव्य दालनाची दुसरी शाखा लक्ष्मी विरल हाईट्स, कल्पतरुनगर, अशोका स्कूल समोर, अशोका मार्ग, नाशिक येथे उघडण्यात आली आहे. या भव्य दालनाचे उद्घाटन द्वारकाबाई शहाणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलंय. या भव्य दालनात चकोट, नेकलेस, अंगठी, मोहनमाळ, पोहेहार, ठुशी, पाटली, तोडे, कोल्हापुरी साज, जुबा, डूल, कुडकं, बुगडी, पट्टा गंठन, कानचेन, हारमाळा, पेंडल, डोरले, ब्रेसलेट या सर्वांच्याच वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे खरेदीसाठी भरपूर सारे ऑप्शन्स तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे. नमस्कार. आज ललित पंचमीच्या मुहूर्तावर आमचं जे जुनं दुकान आहे मेसर्स गणेश उत्तमराव अष्टेकर अँड सन्स सराफ यांची दुसरी शाखा अशोका मार्ग येथे आम्ही आज सुरू करत आहोत. आणि 22 कॅरेट तयार सोन्याच्या दागिन्यांच्या भावात 2000 रुपये कमीने दागिने ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. तरी पण आपण सर्वांनी खरेदीस यावे ही नम्र विनंती. नमस्कार. अशोका मार्ग इथे आमची नवीन शॉपचं उद्घाटन झालेलं आहे आज. आणि आम्ही या शॉपमध्ये नवीन व्हरायटीज नाशिककरांना स्पेशल इथे ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टेम्पल ज्वेलरी आहे, अँटिक ज्वेलरी आहे आणि सर्व व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि आपण खास ग्राहकांकरता सणानिमित्त व उद्घाटनानिमित्त आपण खास एक ऑफर ठेवलेली आहे. ती म्हणजे की आपल्याला आपल्या इकडे इतरांपेक्षा सोन्याचा भाव 2000 रुपयांनी कमी राहील दागिन्यांकरता. आणि अजून काही तुम्हाला समजा नवीन व्हरायटीज बघायला मिळतील तर तुम्ही अवश्य एकदा आमच्या शाखेला भेट द्या. नमस्कार.
अष्टेकर ज्वेलर्सने ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण केल्याने ग्राहक संख्या मोठी असल्याचं ग्राहक राहुल तुपलोंडे यांनी सांगितलंय. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे गजानन तेहरे, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर कैलास भांबुर्डेकर, महाराष्ट्र राज्य लाड सुवर्णकार संस्था त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष दिलीप शहाणे, भाजप व्यापारी आघाडीचे मयूर सराफ, शेट्टी, सूरज राठी, नांदेड येथील युवासेना अध्यक्ष महेश खेडकर, नांदेड येथील प्रसिद्ध सराफ प्रमोद तेहरे, सुनील काजळे, गोपाल कुलथे, सचिन डहाळे, मयूर सराफ तसंच विविध स्तरातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसंच अष्टेकर परिवार, सराफ परिवार देखील यावेळी उपस्थित होता. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेविका जयश्री नितीन खरजूल आणि शिवशाही प्रतिष्ठान मंडळाच्या वतीनं परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्र उत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलंय. तसंच यावर्षी कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार गरबा तसंच दांडियाऐवजी ठिकठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेविका जयश्री नितीन खरजूल तसंच शिवशाही प्रतिष्ठान मंडळाच्या वतीनं परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. शिवशाही प्रतिष्ठान मंडळ हे गेल्या 7 वर्षापासून नवरात्र उत्सवाचे आयोजन करतंय. नाशिक रोड प्रभाग क्रमांक 19 चेहडी शिव पंपिंग येथे दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन नगरसेविका जयश्री खरजूल यांचे आयोजन करत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व डॉक्टर टीमचे स्वागत तसंच सत्कार ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या मोफत वैद्यकीय शिबिरात थायरॉइड, बीपी, शुगर या टेस्ट केल्या जाणार आहे. शिवशाही प्रतिष्ठान नवरात्र उत्सव वर्ष 7वे या निमित्ताने आपण प्रभाग 19 मध्ये आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे, हेल्थ चेकअप. त्यानिमित्ताने मी नागरिकांना सांगू इच्छिते की यामध्ये थायरॉइडची टेस्ट असेल, परत बीपी असेल, शुगर, या सर्व टेस्ट या ठिकाणी होणार आहे. मी नागरिकांना विनंती करते की सर्वांनी या टेस्ट करून घ्यावे, कारण की 2 वर्षापासून कोरोनाने आपले एकदम मनाचे संतुलन बिघडून टाकलेलं आहे. त्या कोरोनाचं आता थोडंसं प्रमाण कमी झालंय, तरी पण चिकनगुनिया व डेंग्यू सारखे आजार उद्भवत आहे. म्हणून आम्ही आपल्या प्रभागातील नागरिकांची काळजीपोटी हे शिबिर ठेवलेलं आहे की जेणेकरून यामध्ये आपल्याला जर काही आजार असतील तर त्याचे निष्पन्न लवकर होईल आणि त्यांनी त्यात निदान जर झालं तर आपण त्यावर उपचार करू शकतो. कोरोना तर गेलेलाच आहे, पण मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करते की आपल्यावर परत कुठलंही संकट न येवो व प्रभागातील नागरिकांचं आरोग्य हे आरोग्यदायी व सुखदायी जावो अशी मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करते व सर्वांना नवरात्रीच्या व दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते व थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. जाणीव कर्तृत्वाची हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र माझा परिवार विविध क्षेत्रामध्ये सातत्यानं उल्लेखनीय कार्य करतोय. आज महाराष्ट्र माझा परिवाराची वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिक रोड नांदूर नाका महाराष्ट्र माझा हॉटेल इथे उत्साहात संपन्न झाली आहे. महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परिवार फाउंडेशन प्रणित महाराष्ट्र माझा परिवाराची वार्षिक सर्वसाधारण सभा परिवाराच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी अध्यक्ष धोंडीराम रायते होते. व्यासपीठावर संस्थेचे ज्येष्ठ सदस्य नगरसेवक प्रशांत दिवे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रायते, विठ्ठल उगले, प्राध्यापक राजाराम मुंगसे, शिवव्याख्याते सुदाम खालकर, संजय डेरले, पत्रकार मुकुंद पिंगळे यावेळी उपस्थित होते. यावेळी मागील वर्षी सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करण्यात आलाय. यावेळी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास भागवत, सचिन उगले, जावेद शेख, गणेश वाणी, वाळू जाधव यांनी परिवाराचे कार्य आणि लेखाजोखा मांडलाय. सॅनिटरी नॅपकिन्स हा खूप चांगला हे आहे आणि त्यासाठी डेफिनेटली आदिवासी भागामध्ये आपल्याला जायचं, आदिवासी महिलांना आपल्याला समजून सांगायचं आहे, तर त्यावेळेस आपल्याला महिलांची गरज पडते. मला एक असं म्हणायचं आहे की आपल्या परिवारामध्ये महिलाही सदस्य असाव्यात आणि डेफिनेटली पुढच्या या काळामध्ये, कारण जसं आता हा विषय
नक्कीच काही कार्यासाठी महिला आवश्यक आहे. आपल्या भगिनी काम करतात त्या, तर आपल्या परिवारामध्ये डेफिनेटली महिला सदस्य असणं गरजेचं असं वाटतं. बंटी भाऊ थोडंसं आपण हा विषय थोडंसं घ्यावं. तसेच मी एक मागील काळामध्ये या परिवाराला बोललो होतो की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही वैयक्तिक समस्या महिलांच्या बऱ्याच आहेत. तुम्ही बघा, काहीतरी मुलगी नांदायला गेलेली आहे, ती नांदत नाही, काहीतरी किरकोळ त्यांची भांडणं असतात आणि याच्यासाठी महिला सेल आहे. परंतु परिवाराने जर आपण महिला सदस्य घेतल्या तर याचंही काम आपल्या महिला सदस्य करतील. जाणीव कर्तृत्वाची हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र माझा परिवार विविध क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करतोय. समाजकारणाचा वसा घेतलेल्या परिवाराने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम, वंचित घटकांना मायेचा हात, गडकिल्ले संवर्धन, रक्तदान शिबिर, परिवार भूषण पुरस्कार, आश्रमशाळा, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील गरजू मुलांना साहित्य वाटप, सॅनिटायझर स्टँड वाटप, गोदावरी नदीच्या तीरावरील गरीब वेडसर लोकांना ब्लँकेट वाटप, आर्थिक सक्षमीकरण करणारी परिवार कल्याण बँकेची निर्मिती, शिवदर्शन दिनदर्शिका असे सामाजिक कार्य वर्षानुवर्ष ही संस्था करते. यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. अध्यक्षपदी धोंडीराम रायते, सचिवपदी शिवनाथ कापडी, मुख्य समन्वयक बाजीराव कमानकर, कार्याध्यक्ष बापू ठिकले, उपाध्यक्ष संजय जाधव, सरचिटणीस सौरभ बैरागे, चिटणीस शिवाजी हांडोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र माझा परिवाराची द्विवार्षिक बैठक संपन्न झाली आणि महाराष्ट्र माझा परिवार गेली 6-7 वर्ष सामाजिक कामात एक अत्युच्च असं काम करत असताना विविध उपक्रम राबवत आहे. विविध वंचित घटकांना मदत करणं, वृक्षारोपण, त्याचप्रमाणे जलसंवर्धन असेल, गडकिल्ले संवर्धन असेल, यासाठी महाराष्ट्र माझा परिवार काम करत असून यापुढेही विविध कामे करण्यासाठी आजची ही बैठक संपन्न झाली. त्यामध्ये नवीन कार्यकारिणीची निवड झाली आणि पुढील काळात वृद्धाश्रम असेल, MPSC UPSC करणाऱ्या तरुणांसाठी अभ्यासिका असेल, असे विविध उपक्रम महाराष्ट्र माझा परिवार हाती घेणार आहे आणि ते तडीस नेण्यासाठी आम्ही सर्व जे काही नवनिर्वाचित कार्यकारिणी आहोत ते प्रयत्नशील असू अशी ग्वाही आजच्या दिवशी देऊ इच्छितो. धन्यवाद. महाराष्ट्र माझा परिवाराची द्विवार्षिक सर्वसाधारण सभेचं आज आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी महाराष्ट्र माझा परिवाराचे ध्येय धोरण निश्चित करण्यात आले. येणाऱ्या काळात समाजोपयोगी, आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि विशेषतः वंचित घटकांसाठी जे काही 2 वर्षात काम करायचे आहेत त्यावर विचारविनिमय करून असे ठराव करण्यात आले. महाराष्ट्र माझा परिवाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचण्याचा हा राजमार्ग महाराष्ट्र माझा परिवाराने तयार केला. याच राजमार्गाने आम्ही सर्व जाणार आहोत. नवीन कार्यकारिणीची या निमित्ताने निवड मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रम सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी आमच्या नवीन कार्यकारिणीवर विश्वास ठेवून आज आमची निवड केली. त्याबद्दल त्यांचं आणि आमचे परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास उर्फ बंटीशेठ भागवत यांच्यासह सर्वांचे मनपूर्वक असे धन्यवाद व्यक्त करतो. यावेळी सूत्रसंचालन बाजीराव कमानकर यांनी तर आभार योगेश रायते यांनी मानले. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. आणि या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ.